ज्यांनी मराठी संगीत सृष्टीला भावगीतांनी समृद्ध केलं, त्याच अरुण दातेंच्या मुलाची ही अवस्था। ज्याचं नाव संगीत, ज्याचं घराणं सुरांनी श्रीमंत, तोच आज भिकाऱ्याचं जीणं जगतोय। माझा चांगला मित्र इकडे घ्या, यांनी केलं सगळं, पांघरून देणं, काही पाणी पाहिजे का, स्वतः भीक मागून माझ्यासाठी। व्यवसायाच्या निमित्तानं संगीत दाते हे सुमारे 8 दिवसांपूर्वी पुण्यात आले। पुण्यात आल्यानंतर त्यांच्या दाव्यानुसार त्यांना एका वाहनानं ठोकरलं, त्याचबरोबर अज्ञातांनी त्यांच्याकडचं सामान सुमानही लुटलं। यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण हॉस्पिटलमधून बाहेर काढल्यानंतर बेघर आणि विमनस्क परिस्थितीत संगीत दाते यांनी फ्लायओव्हरचा आसरा घेतला। आम्ही माणुसकी या तत्वाखाली त्याला चहा किंवा त्याला बिस्किट जे काही पाणी आवश्यक होतं त्या पुरवण्यात आलं आणि त्याचं मन कन्व्हिन्स करून आपण त्याला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये मेडिकल एड देण्याच्या प्रयत्नात होतो। परंतु तो हेकेखोर वृत्तीचा आहे, हेकाडे वृत्तीचा आहे आणि तो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हता। पण संगीत यांची ही अवस्था होण्यासाठी फक्त अपघातच कारणीभूत नाही, तर कुटुंब कलह देखील कारणीभूत असल्याचा दावा ते करतायत। माझ्या वडिलांना आठवत नाही आता काल काही, तर त्या हिशोबाने त्यांचा काही संबंध नाही असा माझा भाऊ करू देत नाही। त्यांच्या मोबाईलमधनं माझा नंबर आठवला, त्यांना नंबर कसले लक्षात राहत आहे, नावं नाही राहत, मुलगा पण माहिती नाही त्यांना, आता आठवतं का आहे दुसरा मुलगा। पण संगीत यांचे हे आरोप बंधू अतुल दाते यांनी फेटाळले आहेत। संगीत दाते हे व्यसनी आहेत, ते दारू पिऊन सर्वांना त्रास द्यायचे, पत्नीलाही मारहाण करायचे, त्यामुळे 4 वर्षांपूर्वी कायदेशीर नोटीस देऊन त्यांना बेदखल करण्यात आलंय। बाबांनी त्यांना बांद्र्यात घरही दिलं होतं, तेही त्यांनी विकलं, पण त्यातून आलेल्या पैशाचं त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही। मी शेअर मार्केटचं माझं जास्त करायचं, शेअर मार्केटचं, आणि बाकी इकडे तिकडे जे आपण लहान मोठे इन्व्हेस्टमेंट करतो, काही मित्राच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला काही मदत केली होती, ते पैसे काय थोडे थोडे येतात, म्हणजे ज्यांना 5 लाख दिले ते 5,000 देतात आज, म्हणतात नाहीये। अरुण दातेंनी आपल्या मुलाचं नाव संगीत ठेवलं होतं, त्यामागे त्यांची इच्छा काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। या प्रकरणात दोष कुणाचा हेही माहित नाही, पण आयुष्य कधी, कुठे आणि कसं वळण घेईल हे सांगता येत नाही। भक्ती बिसोरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे।